घोटाळ्यासंदर्भातली एसटी महामंडळाच्या ज्येष्ठ नागरिक सवलत योजनेमध्ये घोटाळा झाल्याची धक्कादायक माहिती जालन्यातनं समोर येते। जालन्यातील परतूर आगाराच्या एका वाहकानं अमृत ज्येष्ठ नागरिक सवलतीचे जास्तीचे बोगस तिकीट्स काढून जास्त प्रवासी संख्या दाखवल्याचा प्रयत्न केल्यानं त्यांच्यावर आता निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। 19 ऑगस्ट पासून ते पुढील आदेशापर्यंत त्यांना आता निलंबित करण्यात आलंय। त्यामुळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील अमृत ज्येष्ठ नागरिक सवलतीचा हा घोटाळा पुन्हा एकदा समोर आला। या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय शिंदे यांच्याकडून। अक्षय, नेमकं काय झालंय, कोणत्या प्रकारे कुणी घोटाळा केलाय, काय माहिती आहे? मोहिनी, खरं तर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची अमृत ज्येष्ठ नागरिक योजना आहे। त्यामध्ये जालन्यातील परतूर आगारातील एक वाहक आहे, त्यांनी जास्तीचं तिकीटं काढून बोगस तिकीटं काढल्याचा आरोप करत त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई झालेली आहे। गेल्या 19 ऑगस्टपासून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई पुढील आदेशापर्यंत जी आहे ती करण्यात आलेली आहे। जालन्यातील परतूर आगारातील हा वाहक आहे आणि यांनी अमृत योजनेतील जे तिकीट आहे ते बोगस तिकीट काढल्याचा त्यांच्यावरती आरोप आहे। त्यामुळे त्यांचं निलंबन झालं आहे। परतूर आगार व्यवस्थापकाकडून त्यांची सध्या चौकशी चालू आहे। दुसरीकडे आपण जर पाहिलं, या योजनेचा गैरवापर करत एसटी स्वतःचे खिसे भरत आहेत का, अशी चर्चा देखील आता या घोटाळ्यानंतर होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। अगदी नक्कीच अक्षय, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर या संदर्भातला तपास करणं आता गरजेचं आहे आणि अशा प्रकारचे घोटाळे जर होत असतील तर त्या संदर्भात कारवाई होणंही गरजेचं आहे।